नमस्कार, मी पत्रकार अशोक पवार। सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू आहे। सर्वच इच्छुक उमेदवार तसेच विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी असून कोणाचे अर्ज अंतिम राहणार व कोणते अर्ज मागे घेतले जाणार याबाबत राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क लावले जात आहेत। अनेक मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या निवडीवरच लढतीचे भविष्य ठरणार असल्याचं चित्र आहे। सर्व मतदारसंघामध्ये वेगवेगळे आरक्षण लागू असले तरी सध्या समाज माध्यमावर उमेदवारांच्या प्रवर्गावर मोठी चर्चा सुरू आहे। आज आपण करगणी जिल्हा परिषद गटाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करूया। करगणी जिल्हा परिषद गट हा खुल्या प्रवर्गासाठी आहे, मात्र प्रमुख दोन्ही राजकीय पक्षांकडून येथे ओबीसी उमेदवार जवळपास निश्चित केल्याचे चित्र आहे। त्यामुळे ओपन मराठा समाजातील युवकांकडून समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। मतदारसंघातील एकूण मतदान करगणी मतदारसंघातील एकूण मतदान सर्वसाधारणपणे 32,250 इतकं आहे। यामधून मयत व दुबार मतदार सुमारे 2,000 वगळल्यास प्रत्यक्ष मतदान साधारणपणे 30,000 इतकं राहतं। समाजानुसार मतदानाचं अंदाजे विभाजन पुढील प्रमाण आहे। मराठा समाज 12,000 ते 13,000, धनगर समाज 5,500 ते 6,000, रामोशी समाज 1,000 ते 1,100, लोणारे समाज 1,200 ते 1,300, यलमार समाज 2,000 ते 2,100, मुस्लिम समाज 600 ते 650, दलित समाज 3,000 ते 3,200, इतर सुमारे 2,000। या मतदारसंघामध्ये साधारणपणे 40% मतदान मराठा समाजाचं आहे। मराठा मतदान जास्त असलेली गावं शेतफळे एकूण मतदान 5,700, त्यापैकी 4,700 इतकं मतदान मराठा आहे। पात्रेवाडी सुमारे 1,000 मतदान सर्व मतदार मराठा आहेत। माळेवाडी 870, त्यापैकी 800 मराठा मतदार आहेत। तडोळ्यामध्ये 2,100 पेक्षा जास्त मतदान आहे, त्यामध्ये जवळपास 1,600 इतके मराठा मतदार आहेत। त्यामध्ये यपवाडी सुमारे 1,550 इतकं मतदान आहे, त्यामध्ये जवळपास 1,300 इतकं मराठा मतदार आहेत। खांजोडवाडी सुमारे 750 मतदान आहे, त्यापैकी 700 मतदार हे मराठा आहेत। पिंपरीमध्ये सुमारे 800 मतदान आहे, त्यापैकी अंदाजे 400 मराठा मतदार आहेत। अशी स्थिती असतानाही सध्या तरी प्रमुख राजकीय पक्षांकडून एकही मराठा उमेदवार अंतिम झाल्याचे दिसत नाही। दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी ओबीसी उमेदवारांना प्राधान्य दिल्याचं चित्र आहे, मात्र दोन्ही पक्षांकडून मराठा समाजातील उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना युतीकडून पृथ्वीराज पाटील यांचा अर्ज दाखल आहे, तर भारतीय जनता पार्टीकडून अजित चव्हाण यांचा अर्ज आहे। मात्र शेवटच्या क्षणी निर्णय होतो की सध्याचे चित्र कायम राहतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आम्ही कालच भारतीय जनता पार्टीचे क्रमांक 2चे उमेदवार अजित चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे। जर भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी उमेदवार बदलला तर या निवडणुकीत वेगळीच रंगत येऊ शकते। या मतदारसंघात जर मराठा विरुद्ध ओबीसी अशी जाती समीकरणावर आधारित लढत झाली तर मराठा व इतर ओपन प्रवर्ग मिळून साधारणपणे 15,000 ते 16,000 मतदान आहे। ही आकडेवारी पाहता पक्षश्रेष्ठी निवडून येण्याच्या निकषावर फेरविचार करू शकतात आणि सध्या दिसणारं चित्र बदलण्याची ही शक्यता नाकारता येत नाही। सदरची आकडेवारी ही वेगवेगळ्या सोर्समधून घेतलेली असल्याने त्यामध्ये थोडीफार तफावत असू शकते, याची नोंद आपण घ्यावी। अशाच विषयावर पुन्हा भेटूया। नमस्कार।